औरंगजेब, हलाल की झटका यासारखे विषय का? आजपासून 30 वर्षांपूर्वी म्हणजे मार्च 95ला महाराष्ट्र सरकारवरील कर्ज हे अंदाजे 16,000 कोटी रुपये होतं आणि महाराष्ट्रात पहिल्यांदा शिवसेना भाजपा यांच्या युतीचं सरकार आलं. 1999 साली जेव्हा हे सरकार जाऊन पुन्हा राष्ट्रवादी काँग्रेस यांचं सरकार जेव्हा सत्तेत आलं, तेव्हा महाराष्ट्रावरील कर्जाचा बोजा 44,000 कोटी म्हणजे जवळजवळ 2.5 पट इतका झालेला होता. त्या काळात महाराष्ट्रातील सर्व वर्तमानपत्रातून महाराष्ट्राच्या या कर्जबाजारीपणाच्या आणि वाढत्या कर्जाच्या बातम्या नियमितपणे येत असत. त्याचं विश्लेषण केलं जात असत. महाराष्ट्रातील वरिष्ठ पत्रकार आणि प्रबुद्धजन हे या वाढत्या कर्जाबद्दल चिंता व्यक्त करत असत. महाराष्ट्राच्या तत्कालीन मुख्यमंत्र्यांना आणि अर्थमंत्र्यांना या वाढत्या कर्जाबद्दलचे प्रश्न विचारले जात असत आणि त्या प्रश्नांना उत्तर देताना मंत्र्यांची दमछाक होत असत. आज 2025 साली राज्यावर 8,39,000 कोटी एवढं कर्ज आहे. फक्त 3 वर्षापूर्वी या कर्जाचा आकडा 5,76,000 कोटी एवढा होता. म्हणजे 3 वर्षात कर्ज काढून केवळ दिवाळी साजरी केली असं नाही, तर नित्यनेमाने पुरणपोळ्या खाण्याचा उद्योग सुरू केला आणि 3 वर्षात राज्याच्या कर्जात 45% भर घातली. सतत वाढत जाणाऱ्या कर्जामुळे राज्याच्या अर्थसंकल्पात भांडवली खर्च करण्यासाठी पैसेच उरत नाहीत अशी स्थिती निर्माण झालेली आहे. राज्याचं कर्ज जसं वाढत जातं त्याच गतीने अर्थसंकल्पातील कर्जापोटी द्याव्या लागणाऱ्या व्याजाचे आणि मुद्दलाचे आकडे सुद्धा फुगत जातात. 2025-26चे आर्थिक वर्ष संपेल तेव्हा राज्यावरील कर्जाचा हा आकडा 9,32,000 कोटी इतका असेल, जो राज्याच्या दरडाई उत्पन्नाच्या 18.87% इतका असेल. आणि या गोष्टीबद्दल राज्यकर्त्यांना आणि अपवाद वगळता राज्यातील पत्रकारांना, प्रबुद्धजनांना फारसं काही वाटतच नाही. हे चित्र भयावह आहे. राज्याच्या अर्थसंकल्पात आरोग्य क्षेत्रासाठी थेट 3,827 कोटी, वैद्यकीय शिक्षणासाठी 2,517 कोटी म्हणजे एकूण आरोग्यासाठी 6,344 कोटी इतकी रक्कम प्रस्तावित केली. त्याचप्रमाणे शालेय शिक्षणासाठी 2,959 कोटी आणि उच्च व तंत्र शिक्षणासाठी 3,098 कोटी म्हणजे शिक्षणासाठी एकूण 6,057 कोटी इतकी तरतूद केली. आरोग्य आणि शिक्षण या दोन मूलभूत क्षेत्रांसाठी केलेली एकूण तरतूद ही 12,400 कोटींच्या आसपास भरते. आणि एकट्या लाडक्या बहिणी या योजनेसाठी हे राज्य 36,000 कोटी रुपयांची तरतूद करते. हे निव्वळ हास्यास्पद नाही तर चिंताजनक आहे. राज्यात सध्या सुरू असलेले जवळपास सर्व महत्त्वाचे पायाभूत सुविधांचे प्रकल्प हे कर्ज काढून पूर्ण केले जातात. त्यामागे सुद्धा जनतेचं भलं करण्याची काळजी कमी आणि ठेकेदारांकडून मिळणारं कमिशन याची हाव अधिक आहे. किमान असं म्हणण्याला वाव तरी आहे. हे जर असंच सुरू राहिलं तर येत्या काळामध्ये महाराष्ट्रासारखे एकेकाळचे देशातील सर्वात प्रगत राज्य हे कर्जाच्या विळख्यामुळे आपल्या मूलभूत गरजा सुद्धा भागवू शकणार नाही. या सगळ्या प्रक्रियेत काही निवडक राज्यकर्ते आणि प्रशासनातील अधिकारी व या दोन्ही वर्गांचे शासन, प्रशासन आणि राजकारणातले दलाल तेवढे मात्र श्रीमंत होतील. वरवर तांत्रिक वाटत असलेला हा विषय इतर कुठल्याही विषयापेक्षा जास्त गंभीर आहे आणि त्याकडे गांभीर्याने लक्ष पुरवलं पाहिजे. आणि ते होऊ नये म्हणून औरंगजेब आणि झटका यासारखे विषय म्हणजे लोक या विषयामध्ये गुंतलेली असताना त्यांना झटका देऊन त्यांची जेब खाली करायची आणि हाल होतील अशा अवस्थेत सोडून आपण मलाई खायची. जागे व्हा आणि विचार करा.